महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मवर्गामध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिकांना, तर मिलिंद प्रश्न अंतर्गत आपण काल अमरा नारी संदर्भाने ते प्रकरण आलेलं आहे ते बघितलं. त्यावर बऱ्याच चर्चा विचारमंथन झालं. आपण सर्वांनी त्यामध्ये आपली मतं सुद्धा व्यक्त केलीत. त्यानंतर जे प्रकरण आलं ते अहर्ताच्या निर्भयते संबंधी प्रकरण आलं आणि त्यामध्ये ज्या हत्तीचा उल्लेख आला, इतर भिक्षू पळून गेले. ते यासाठी नाही पळून गेले की त्यांच्या मनात भीती निर्माण झाली, तर आनंद आला. बुद्धाप्रती असणारी नाही का, तर जी काही बाब आहे ती त्या ठिकाणी व्यक्त व्हावी. कारण आनंद हे बुद्धाच्या पाठीमागे उभे राहतील हे सर्वांना माहीत होतं. तर या कारणासाठी ते भिक्खू दूर पळून गेलेले होते, हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. मग एक छोटंसं प्रकरण या ठिकाणी आहे, बुद्धाच्या सर्वज्ञतेसंबंधी प्रश्न. आणि यामध्ये तथागत सर्वज्ञ आहेत हे आपण सुद्धा या मिलिंद प्रश्नामध्ये भंते नागसेनांनी ही बाब स्पष्ट केलेली आहे. यावर एक प्रकरणच आलेलं आहे की तथागत सर्वज्ञ आहेत का. तर तथागताला जे माहीत करून घ्यायचं असेल, जे जाणायचं असेल ते एका क्षणामध्ये ते जाणत होते. आणि या अर्थानं भगवान बुद्ध सर्वज्ञ होते असं सुद्धा नागसेनांनी या अगोदरही स्पष्ट केलेलं आहे. मग आता दुसरा प्रश्न राजा मिलिंदाने असा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की सारिपुत्त आणि मोग्गलायन प्रमुख भिक्खूंना संघातून बाहेर टाकल्यानंतर आपण सारिपुत्त आणि महामोग्गलायनच्या बाबतीमध्ये त्या दोघांना जेव्हा 500 भिक्षू त्यांच्या समवेत होते आणि ते गोंगाट करत होते आणि बुद्ध त्यावेळेस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ती परिस्थिती पाहिली, तेव्हा त्या 500 नवीन भिक्षू सहित सारिपुत्त आणि महामोग्गलायनला सुद्धा त्या ठिकाणाहून हाकलून लावलेलं आहे. तर हे सुद्धा आपण प्रकरण बघितलेलं होतं. आणि मग भगवान बुद्धांनी त्यांना माफ सुद्धा केलेलं होतं, परत बोलावलेलं होतं. आणि आपल्याला आठवत असेल की बुद्ध सारिपुत्ताला विचारतात की मी तुम्हाला हाकलून लावलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं. म्हणतात मला काहीही वाटलं नाही. ही बाब आपण या ठिकाणी बघितलेली होती आणि हाच संदर्भ परत एकदा या ठिकाणी आलेला आहे. पण या ठिकाणी हा उल्लेख येत असताना आणखी पण काही बाबी यामध्ये ऍड झालेल्या आहेत. आता याचा जो काही संदर्भ आहे तो संदर्भ कुठल्या ग्रंथामध्ये आलेला आहे हे त्या ठिकाणी काही शोधता आला नाही. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या दोन लोकांना ज्यावेळेस हाकललं तर त्यावेळेस भिक्खू आणि सहमपती ब्रह्मा तेथे आला व त्यांनी बीज व वासरू यांच्या उपमा देऊन भगवान बुद्धाला प्रसन्न केले व त्यांनी मनपूर्वक क्षमा केली. हा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे. ते म्हणतात की खरोखरच तथागताला या उपमा माहीत नव्हत्या का. आता बीज आणि वासरू यांची उपमा तर कोणाला कुठे प्रकरण आढळलं असेल तर तुम्ही या ठिकाणी ते सांगू शकता. पण मला अशा पद्धतीचं कुठलंही प्रकरण आढळलेलं नाही. नेमकं त्यांनी कोणत्या पद्धतीची उपमा दिलेली आहे आणि काय उपमा दिलेली आहे, बीज आणि वासरू संदर्भाने कोणती उपमा दिलेली आहे, तर या संदर्भामध्ये काही पुष्टी होत नाही आहे. मला पण हा संदर्भ कुठे सापडलेला नाही. म्हणून नेमका या भिक्षूंनी भगवान बुद्धासमोर ही जी काही उपमा ठेवलेली आहे ती उपमा कशा संदर्भाने आहे
नाही का. तर मला माहित नाही वासरू वगैरे जे उल्लेख आलेला आहे. आता प्रश्न हा आहे की जर तथागताला त्या उपमा माहीत नसतील तर मग बुद्ध काही सर्वज्ञ नाही, असं राजाचं म्हणणं आहे. आणि जर बुद्धाला या उपमा माहीत असतील तर त्यांनी दुराग्रहाने व अकारण त्यांना हाकलून लावले. परंतु बुद्ध कोणतीही कृती अकारण करत नाही. तर बुद्ध जे काही कृती करतात त्याला कारणे असतात. ते त्याच्या पाठीमागे चांगली भूमिका असते, लोकांच्या कल्याणाची भूमिका असते, लोकांनी त्यातून काहीतरी बोध घ्यावा ही भूमिका असते, त्याला सुधारण्याची भूमिका असते, त्याला वळण देण्याची भूमिका असते, त्याला योग्य मार्गावर आणण्याची भूमिका असते. तर याच भूमिकेतून भगवान बुद्ध जर कोणाला कठोरपणेही बोलत असेल तर त्याही पाठीमागे त्यांची करुणाच लपलेली असते. तर हे सुद्धा आपण अनेक उदाहरणावरून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना अकारण हाकलून लावलं असं काहीही नाही, नाही का. तर त्या भिक्खूंना योग्य समाज त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी हा त्या पाठीमागचा एक उद्देश या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर ते म्हणतात की हे राजा तथागत सर्वज्ञ आहे, यात मुळीच शंका नाही. आणि ते आपण ह्याही अगोदरच्या प्रकरणामधून पाहिलेलं आहे. अनेक बाबींचा विचार करताना बुद्धांच्या सर्वज्ञते संबंधी आपण बऱ्याच गोष्टी जाणलेल्या आहेत. त्यांना 6 प्रकारच्या अभिज्ञा सुद्धा प्राप्त होत्या, विशेष ज्ञान त्यांना प्राप्त होतं. तर हे सुद्धा आपण या अगोदर बघितलेलं आहे. आणि त्या उपमा ऐकून ते प्रसन्न झालेत व त्यांना क्षमा करून शांत झालेत, ध्यानस्थ झालेत, हे सुद्धा सत्य आहे असं नागसेन म्हणतात. मग ते म्हणतात की तथागत धर्माचे संस्थापक आहेत, म्हणजे धम्माचा शोध त्यांनी लावला आणि धम्माचं कथन त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी केलं, या अर्थाने ते संस्थापक असं आपण म्हणत असतो. तर त्यांनीच त्या दोन्ही उपमा सांगितलेल्या आहे. कोणी सांगितलेल्या आहे? तथागतांनीच त्या दोन्ही उपमा सांगितलेल्या आहेत. तथागताला प्रसन्न केल्याने, प्रेम प्रकट केल्याने, त्यांना आनंदित केल्याने ते प्रसन्न होतात व साधू म्हणून मुक्त कंठाने अनुमोदनही करतात. तर अनेकदा आपल्याला असंही बघायला मिळतं की एखाद्याने काही चांगलं कृत्य केलं, चांगली बाब सांगितली, तर भगवान बुद्ध सुद्धा त्याचा साधुवाद करून त्याची मुक्त कंठाने प्रशंसा करत होते आणि त्या गोष्टीचं अनुमोदन सुद्धा करत होते. तर अशाच पद्धतीनं या ठिकाणी या ज्या काही 2 उपमा तथागताला माहीत नव्हत्या अशातला काही भाग नाही. परंतु तरीही त्या बुद्धासमोर ज्यावेळेस प्रकट केल्या त्यावेळेस बुद्धांनी मुक्त कंठाने त्याचं अनुमोदन केलं आणि साधू 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 म्हणून त्याला एक प्रकारचं अनुमोदन दिलेलं आहे. तर मग ते म्हणतात की ज्याप्रमाणे हे राजा स्त्री आपल्या पतीकडून मिळालेल्या वस्तूंचा उपयोग करून त्याच्या थकलेल्या मनाला प्रसन्न करते, आनंदित करते आणि तो साधू म्हणून मुक्तपणे अनुमोदन करतो, त्याचप्रमाणे हे राजा चहूबाजूंचे भिक्खू आणि ब्रह्मा यांनी तथागताने पूर्वीच सांगितलेल्या उपमांचा उल्लेख करून, ह्या उपमा पूर्वीच तथागताने सांगितलेला होता, त्याचा फक्त त्या प्रसंगी त्या भिक्खूंनी तथागतासमोर पुनरुच्चार केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यांना प्रसन्न केले व त्यांनी साधू म्हणून त्यांचे मुक्तपणे अनुमोदन केले. ज्याप्रमाणे एखादी सेवक आपल्या सुवर्णफणीने राजाच्या केसांना विंचरतो तेव्हा राजाला फार समाधान वाटते, तो प्रसन्न होतो व खुल्या मनाने तो साधू म्हणून त्याचे अनुमोदन करतो आणि तो मागील तेवढे इनाम त्याला देतो. त्याचप्रमाणे हे राजा तथागताने प्रसन्न होऊन त्याचे अनुमोदन केले. हे राजा त्याप्रमाणे एखादा सहविचारी म्हणजे शिष्य त्याच्या उपाध्यायाचे म्हणजे शिक्षकाचे भिक्षा मागून आणलेले भिक्षापात्र हातात घेऊन त्यातील भोजन तो त्यांनाच प्रसन्न होऊन उत्तम प्रकारे वाढतो, तेव्हा त्याचे उपाध्याय प्रसन्न होऊन साधू म्हणून अनुमोदन करतात. हे उदाहरण खूप छान आहे, अतिशय महत्वाचं असं उदाहरण आहे, नाही का. आता या ठिकाणी हे उदाहरण यासाठी समजून घेण्यासाठी महत्वाचं आहे की या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की
भिक्षा जी आहे ती उपाध्यायाने मिळवून आणलेली आहे, उपाध्यायानेच मिळवून आणलेली आहे. त्या उपाध्यायानं भिक्षाटन केलं आणि भिक्षाटन करून ती भिक्षा त्यांनी मिळवून आणलेली आहे आणि मिळवून आणून त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि आता शिष्य काय करत आहे, तर तेच भिक्षापात्र उचलून ज्या ठिकाणी उपाध्याय बसलेले आहे तर त्यांनीच मिळवून आणलेलं जे काही त्या भिक्षापात्रातलं अन्न आहे तो शिष्य आता त्यांच्या समोर वाढत आहे. किती सुंदर उदाहरण या ठिकाणी, ही बाब समजून घेण्यासाठी म्हणजे महत्वाचं उदाहरण या ठिकाणी भंते नागसेनांनी दिलेलं आहे ना. तो उत्तम प्रकारे त्यांना वाढतो, शिष्य वाढतो, ते अन्न वाढतो जे शिष्याने आणलेलं नाही आहे, उपाध्यायानेच आणलेलं आहे ना. परंतु आता मात्र शिष्य त्या भिक्षापात्रातलं अन्न आपल्या अतिशय भक्तिभावानं, अतिशय श्रद्धेनं, त्यांच्या पोटी असलेल्या आदर भावनेनं तो शिष्य आपल्या उपाध्यायाची जो सेवा करतो तो शिष्य त्यांनीच मिळवून आणलेल्या भिक्षापात्रातलं अन्न प्रसन्न होऊन नाही का तो उत्तम प्रकारे वाढतो. आणि मग उत्तम प्रकारे वाढल्यावर तो जो उपाध्याय आहे तो आपल्या शिष्यावर, आपल्या सहविहारी शिष्यावर तो काय होतो, प्रसन्न होतो. तो साधू म्हणून त्याचं अनुमोदन करतो है ना, त्याला बरं वाटतं. ही बाब अगदी आपल्या व्यवहारातली बाब आहे, अगदी व्यवहारातली बाब आहे ना. तर त्याचप्रमाणे हे राजा तथागताने प्रसन्न होऊन त्याचे अनुमोदन केले. आपण आपल्या घरचं उदाहरण जरी घेतलं तरी घरचा व्यक्ती मेहनत करतो, म्हणजे घरची स्त्री सुद्धा मेहनत करते, अशातला काही भाग नाही. परंतु तो पैसे कमवून आणतो, त्या पैशातून तो आपल्या घरी अन्नधान्य आणतो आणि अन्नधान्य आणल्यावर मग त्या घरची स्त्री जी आहे ती अन्नधान्याच्या माध्यमातून भोजन तयार करते आणि ते भोजन मग या व्यक्तीच्या समोर आणून वाढते. तेव्हा हा व्यक्ती काय होतो, प्रसन्न होतो है ना, प्रसन्न होतो. कशामुळे प्रसन्न होतो की आपण जे काही मिळकत किंवा कमाई केलेली आहे किंवा अर्थार्जन केलेलं आहे त्या अर्थार्जनातून आता आपण म्हणजे संतुष्ट होत आहोत, याची एक संतुष्टी सुद्धा त्याला त्या अनुषंगाने लाभत असते नाही का. त्याच पद्धतीनं भगवान बुद्धाला सुद्धा एक संतुष्टी लाभत असते की आपण जे काही सांगितलेलं आहे तर ते आपले शिष्यगण आपल्या समोर अशा पद्धतीनं श्रद्धायुक्त अंतःकरणानं प्रकट करत आहेत नाही का नाही. आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा आपले शिष्यगण प्रकट करतात तेव्हा उपाध्याय सुद्धा आपल्या शिष्याचं साधू 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 म्हणून अनुमोदन करत असतो. बुद्धाने तेच केलेलं आहे, बुद्धाने सुद्धा तेच केलेलं आहे. आणि म्हणून बुद्धाने जी बाब सांगितलेली होती ती बाब जेव्हा शिष्यांनी बुद्धासमोर प्रकट केली तेव्हा बुद्धाला माहीत नव्हतं, अशातला काही भाग नाही, बुद्धाला माहीतच होतं. परंतु शिष्यांनी आपल्या उपाध्यायासमोर ही बाब म्हणजे प्रकट केली तर ही अतिशय आनंदाची अशी बाब आहे. बुद्ध त्यामुळे प्रसन्न झाले ना आणि मग त्यांनी साधू 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 असं म्हणून त्या आपल्या शिष्यांच्या या बाबीचं सुद्धा अनुमोदन केलेलं आहे. तर ही बाब आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. तर बुद्ध सर्वज्ञ होते, या बाबतीमध्ये काहीही कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. आणि ही जी दुसरी बाब आहे जी या ठिकाणी प्रकट झालेली आहे ती बाब बुद्धांनीच सांगितलेली होती आणि ती शिष्याने परत त्या ठिकाणी त्याचं त्यांच्या समोर कथन केली आणि त्यामुळे बुद्ध सुद्धा प्रसन्न झालेले आहेत असा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. आता या ठिकाणी सहपती ब्रह्मा वगैरेचा उल्लेख तो अगोदरही आपण बघितलेला आहे. तर सहपती ब्रह्मा म्हणजे काय नाही का, आणि आपण 31 लोकांच्या देवांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे नाही का. तर या देवलोकांचा उल्लेख जर आपल्याला समजत नसेल, आपली मनोभूमी ती स्वीकारण्यामध्ये तयार नसेल तर आपण हे समजू शकतो की ह्या ज्या काही आहे त्या अवस्था आहे, आपल्या मनाच्या अवस्था आहे. आणि हे ब्रह्मलोक वगैरे जे काही म्हणतो आपण ती अवस्था सुद्धा त्याच्या मानसिक अवस्थेच्या नुसारच त्यांना प्राप्त होत असते है ना. आपण तेही बघितलं की 4 रूप ध्यानाच्या अवस्था आणि 4 अरूप ध्यानाच्या अवस्था, या अवस्था प्राप्त केलेला एखादा व्यक्ती मरतो, त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेस ना त्याची स्थिती जी असते मानसिक स्थिती अतिशय उच्च पातळीवरची असल्यामुळे तो ब्रह्मलोकांमध्ये जन्म घेतो असा उल्लेख सुद्धा आपल्या अनेक साहित्यामध्ये आलेला आहे. याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की त्याची जी काही मानसिकता आहे ती किती अतिशय उच्च दर्जाची होती आणि ही मानसिकता एक प्रकारे
तथागत बुद्धाची जी काही मानसिकता असते त्या मानसिकतेला प्राप्त करण्यासाठी सुद्धा त्या ध्यानाच्या अवस्थेतून ते गेल्यामुळे त्यांची सुद्धा मानसिकता अतिशय उच्च स्तरावरची असते. म्हणून प्रतीकाच्या रूपानं पाहत असताना आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये बघितलं की हा जो सहमपती ब्रह्म आहे तो सहमपती ब्रह्म म्हणजे भगवान बुद्धाची जी काही उच्च पातळीवरची करुणा आहे ना, मैत्री आहे, करुणा आहे. तर ही करुणा एक प्रकारे त्या करुणेचं प्रतीक म्हणजे सहमपती ब्रह्म आहे, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर आपण हेही बघितलेलं आहे की ज्यावेळेस बुद्धाला बुद्धत्व प्राप्त होते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये करुणा सुद्धा उत्पन्न होते आणि करुणा उत्पन्न झाल्यावर ते सहस्त्र बलानं नाही का ते बाहेर पडण्यासाठी एक प्रकारे उत्सुक असते आणि म्हणून ती बाहेर पडत असते आणि लोकांच्या कल्याणासाठी एक प्रकारे भगवान बुद्ध 45 वर्ष जसं विहार करतात तर ही करुणा त्यांना स्वस्थ बसू देत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं हे जे काही सहमपती ब्रह्माची प्रतिकात्मक रूपाने कल्पना आलेली आहे ती सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेली होती. तर अशा पद्धतीनं भगवान बुद्धामध्ये ही करुणा ओतप्रोत भरलेली आहे आणि त्या करुणेपोटी कोणताही व्यवहार भगवान बुद्ध करत असतात, ती करुणा त्यामध्ये सामावलेली असते. तर हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. पुढचं प्रकरण आता जे आलेलं आहे ते अतिमैत्री वर्ग, अतिमैत्री संबंधी प्रश्न. अतिमैत्री तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की संथवतो भयं जातं निकेता जायते रजो अनिकेत मसंथवं एतं वे मुनिंदसती. म्हणजे याचा अर्थ काय की बुद्ध म्हणतायत या गाथेच्या माध्यमातून भिक्खूंना उद्देशून म्हणतायत, भिक्खूंनो अतिमैत्रीमुळे भय उत्पन्न होतो, गृहस्थ जीवनामुळे आसक्ती निर्माण होते, म्हणून तुम्ही अतिमैत्रीमध्ये पडू नका. त्याचप्रमाणे गृहस्थ जीवनामध्ये पडू नका. हेच मनन करणाऱ्या मुनीचे तत्वज्ञान आहे. मुनी आपण बुद्धाला सुद्धा मुनी म्हणतो ना, शाक्य मुनी असं आपण तथागताला सुद्धा म्हणतो. तर शाक्य मुनी आपण तथागताला म्हणतो आणि मुनी म्हणजे काय तर ज्यांनी आपल्या सर्व क्लेशांना, आश्रवांना, बंधनांना तोडून टाकलेले आहे आणि जो आता निराश्रव आहे नाही का, बंधनातून मुक्त आहे, अशा व्यक्तीला आपण काय म्हणत असतो, मुनी म्हणत असतो. आणि हेच मनन करणाऱ्या मुनींचे तत्वज्ञान आहे. तर जो मुनी चिंतन मननातून या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून तो स्वतःची मुक्ती साधण्यासाठी अविरतपणे प्रयासरत असतो. मग स्वतःची मुक्ती साधून घेण्यासाठी अविरत प्रयास करत असणाऱ्या मुनींचं काय तत्वज्ञान आहे तर अशा मुनींनी गृहस्थ जीवनामध्ये पडू नये, गृहस्थ जीवनामध्ये पडू नये नाही का, गृहस्थ जीवनामध्ये पडू नये. म्हणून ज्याला आपल्या जीवनाला लवकरात लवकर सार्थकी लावावं असं वाटते तर तो मुंडन करतो, चिवर परिधान करतो आणि भिक्षू बनतो. त्या काळामध्ये अनेक ज्या परंपरा होत्या त्या काळामध्ये तरुणपणामध्येच लोकांनी घरदार सोडलेला आहे आणि सत्याच्या शोधासाठी ते बाहेर पडलेले आहे. घरसंसारामध्ये आपण ज्यावेळेस अडकून पडतो त्यावेळेस अनेक समस्यांमध्ये आपण अडकून पडतो. अनेक गोष्टी, अनेक बाबींचा ससामिरा आपल्या समोर आपल्यासोबत लागलेला असतो. त्यामध्ये आपला बराचसा वेळ एक प्रकारे त्याच कामामध्ये आपण गुंतून पडल्यामुळे निघून जातो आणि मग आपल्याला ध्यान करायला, अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्यातच गुंतून पडल्यामुळे आपलं जे काही साध्य आहे ते आपल्याला लवकर साध्य करता येत नाही. म्हणून गृहस्थ जीवनामध्ये बाहेर पडण्याविषयी जे काही ऋषीमुनी आहे ते या संदर्भामध्ये चिंतन मनन करत असतात आणि तेथून ते बाहेर पडून स्वतःला अधिकाधिक विकसित करण्यासाठी ते अधिकाधिक प्रयत्न करत असतात. कारण त्यांच्याकडे जो वेळ असतो तो त्याच गोष्टीसाठी त्यांना पूर्णपणे तो वेळ मिळत असतो. म्हणून गृहस्थ जीवनामध्ये पडू नका हे मनन करणाऱ्या मुनींचे तत्वज्ञान आहे. याबाबत कोणाचंही काही दुमत नाही आहे का, काही दुमत नाही का, कारण बुद्धच म्हणतात गृहस्थ जीवनामुळे आसक्ती निर्माण होते.
गृहस्थी जीवनामध्ये आसक्तीच आसक्ती आहे, लोभच लोभ आहे. हे घर माझं, हे गाडी माझी, हा बंगला माझा, हा पैसा माझा, ही स्त्री माझी, हा मुलगा माझा, ही मुलगी माझी. जे जे काही आपण सर्व जमवतो ते माझं 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 माझं, या आसक्तीमध्येच आपण जगत असतो, है ना. आणि हे आसक्ती दुःखाचं मूळ आहे. दुःखाचं मूळ म्हणण्यापेक्षा आपल्याला पुनर्भवामध्ये नेण्यासाठी आसक्तीच कारणीभूत ठरत असते. आणि मग यातून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला आसक्ती मुक्त होता आला पाहिजे. आणि जर आसक्ती मुक्त व्हायचं असेल तर गृहस्थ जीवनामुळे जी आसक्ती निर्माण होते असं जर असेल तर मग आपण त्या आसक्तीतून मुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, गृहस्थाश्रमातून बाहेर पडलं पाहिजे. आता याचा अर्थ दोनही पद्धतीने घेता येते बरं का. म्हणजे गृहस्थ जीवनामध्ये राहून सुद्धा आपल्याला अनासक्त बनता येते, नाही का. तर निष्क्रमण ज्याला आपण म्हणतो, हे निष्क्रमण दोन प्रकारचं होत असते. एकतर प्रत्यक्ष निष्क्रमण, म्हणजे आपण ज्या संसारामध्ये गुरफटलेलो आहोत. संसार आपण कशाला म्हणतो, संसार आपण ज्या काही कृती करतो, ज्या काही बाबी आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो, जो व्यवहार करतो, त्याला आपण संसार म्हणतो. मग आता संसार सोडल्यानंतर सुद्धा भिक्षू जीवन जगणारे लोक संसारातून मुक्त होत नसतात, ते याच संसारामध्ये असतात. म्हणजे एकीकडे ज्याला आपण निष्क्रमण म्हणतो ते निष्क्रमण बाह्य रूपानं आपल्याला झालेलं दिसते, पण मानसिक रूपानं ज्याला आपण निष्क्रमण म्हणतो ते मानसिक रूपानं निष्क्रमण झालेलं आपल्याला दिसत नाही. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसत नाही, ते आहे त्याच अवस्थेमध्ये आपल्याला दिसून पडतात. म्हणजे निष्क्रमण ज्याला म्हणतो ते निष्क्रमण आपल्या मनाचं निष्क्रमण असते. मनामध्ये ज्या काही लोभ, द्वेष, मोह, तृष्णा, आसक्ती आहे याचा आपण ज्या वेळेस त्याग करतो तेव्हा खऱ्या अर्थानं निष्क्रमण होत असते. आणि हे निष्क्रमण म्हणजे भिक्षू जीवन जगल्यामुळेच होते अशातला काही भाग नाही, तर गृहस्थी जीवनामध्ये राहून सुद्धा आपण स्वतःला ध्यानाच्या माध्यमातून विकसित करून जसं आहे तसं पाहण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. तेव्हा आपण अनित्यतेचा बोध आपल्याला होत असतो. आणि अनित्यतेचा बोध ज्यावेळेस झाला त्यावेळेस जे अनित्यता आहे त्यामध्ये आपण लटकून राहत नाही. म्हणजे या भौतिक जगामध्ये जे जे काही आहे ते सर्व अनित्य आहे आणि जे अनित्य आहे ते दुःख आहे. ही समज जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते तेव्हा आपण ह्या सगळ्या म्हणजे आसक्तीपासून मुक्त व्हायला लागतो, नाही का. आपण अनासक्त व्हायला लागतो. म्हणजे आपण घरदार सोडून पडून जात नाही, तर आपले जे काही कर्तव्य आहे ते आपण निभावतच राहतो, परंतु त्यामध्ये आपण लटकून पडत नाही, आपण होल्डअप करत नाही, पकडून ठेवत नाही. आपली पकड सैल होते, आपली पकड हळूहळू सुटत जाते आणि या संसारामध्ये राहून सुद्धा आपण अनासक्त बनत असतो. जसं चिखलामध्ये कमल फुटते त्याच पद्धतीने या संसारामध्ये राहून सुद्धा आपण अनासक्तीचं जीवन जगू शकतो. याला खऱ्या अर्थाने निष्क्रमण म्हटलेलं आहे ना, आसक्तीरहित जीवन म्हटलेलं आहे. आता गृहस्थ जीवनामध्ये असल्यामुळे या सगळ्या जबाबदाऱ्यांचा निर्वाह करत 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 हे जेवढं आपल्याला म्हणजे कठीण काम आहे आणि म्हणून त्यामध्ये आपल्याला सुलभता प्राप्त व्हावी या अर्थानं हे जे काही गृहस्थ जीवन आहे यातून बाहेर पडून आपल्या जीवनाला अधिकाधिक उन्नत करण्यासाठी आपण त्यातून बाहेर पडलं पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता इथे अतिमैत्रीमध्ये भय उत्पन्न होतो. या वाक्याला उच्चारण करत असताना त्याच्या सोबतीला जी काही वाक्य आलेली आहे ती वाक्य म्हणजे गृहस्थ जीवन आलेलं आहे. तर आता इथे जी काही अतिमैत्री आलेली आहे त्या अतिमैत्रीचा जो संबंध आहे किंवा जो अर्थ आहे तर धम्माच्या संदर्भाने ज्याला आपण मैत्री म्हणतो त्या अर्थाने या ठिकाणी हा अर्थ आलेला नाही किंवा हा शब्द आलेला नाही. तर अतिमैत्री म्हणजे आपण ज्या संसारामध्ये गुरफडलेलो आहोत त्या संसारामध्ये मी आणि माझं म्हणून, नाही का, माझा मुलगा म्हणून आपण जे काही कृत्य करतो त्याला आपण आपल्या भाषेमध्ये जो शब्द वापरतो तो म्हणजे प्रेम है ना, तो म्हणजे प्रेम. तर या संदर्भाने ही बाब या ठिकाणी आलेली आहे आणि ही बाब या ठिकाणी अतिमैत्री त्याला भगवान बुद्धाने या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. अतिमैत्रीमुळे भय उत्पन्न होतो असं जेव्हा बुद्ध म्हणतात तेव्हा मैत्रीमुळे भय उत्पन्न होत नाही.
मैत्री माणसाला भयमुक्त करते, पण जेव्हा अतिमैत्रीमुळे भय उत्पन्न होतो, याचा अर्थ आपण आपलं म्हणून ज्याच्यावर प्रेम करतो, आपलं म्हणून ज्याच्यावर मैत्री करतो, ती मैत्री आसक्तीनं बरबटलेली आहे, नाही का? आपण काही विशिष्ट लोकांवरच ज्यावेळेस आपण प्रेम करतो, पण मैत्रीची भावना कशी आहे? मैत्रीची भावना विराट आहे, विशाल आहे, आणि ती समसमान आहे, एकावर कमी आणि एकावर जास्त अशी ही मैत्री भावना नसते. तर मैत्री भावना या ब्रह्मांडामध्ये जेवढे काही सत्व आहे, त्या सर्व सत्वांच्या कल्याणाची भावना समसमान पातळीवर असते, त्याला मैत्री म्हटलं गेलेलं आहे. आणि मग इथे अतिमैत्री ज्याला म्हटलेलं आहे, ते अतिमैत्री काही विशिष्ट लोकांप्रती आपण प्रकट करतो, माझं माझं म्हणून प्रकट करतो, माझा मुलगा, माझी पत्नी, माझा नातेवाईक, माझा मित्र, असं म्हणून जी आपण भावना प्रकट करतो, या संदर्भाने अतिमैत्री असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे भय निर्माण होते. भय निर्माण होते ना, माझा मुलगा उद्या मेला तर मग काय होईल, झालं ना भय उत्पन्न. पण माणूस आसक्तीतून मुक्त होते तेव्हा तो पाहते की तो एक दिवस मरणार आहे, मी पण मरणार आहे एक दिवस, है ना? मी पण मरणार आहे, तो पण मरणार आहे. इथे कोणीही कायमस्वरूपी जन्माला आलेलं नाही, तर जन्म घेतला तर तो मरणारच आहे. ही वास्तविकता, आणि या वास्तविकतेचं चिंतन ज्यावेळेस करतो आणि याला तो ऍक्सेप्ट करतो, अनित्यता जाणतो, प्रत्येक गोष्टीची अनित्यता जाणतो, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये भय उत्पन्न होत नाही. होते का भय उत्पन्न? नाही, तो यातून मुक्त होतो, है ना? ही मनाची जी काही उच्चतम अवस्था आहे, ती उच्चतम अवस्था ज्या वेळेस आपण आसक्तीतून मुक्त होतो, त्यावेळेस आपण आपल्या मनाची ही उच्चतम पातळी गाठत असतो. म्हणून अतिमैत्रीमुळे भय उत्पन्न होते, म्हणजेच आपलं म्हणून जे आपण प्रेम व्यक्त करतो, त्यातून भय उत्पन्न होते. मी कमवलेली मालमत्ता चोरी झाली तर असा भय उत्पन्न होते की नाही? उत्पन्न होते की नाही? माझ्या कारला कोणी मारलं तर, कोणी काच फोडला तर, अशाही पद्धतीच्या अनेक शंका कुशंका आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात, आणि आपल्या मनामध्ये काय तशा भावना उत्पन्न होत असतात की नाही होत असतात, नाही ना? म्हणून ही जी काही अतिप्रेमाची भावना आहे, ज्याला अतिमैत्री असा शब्द आलेला आहे, यातून भय उत्पन्न होते आपल्या मनामध्ये. भय कशामुळे? आसक्तीमुळे, कि मेरे से छीन तो नहीं जाएगा, कोई चुरा कर तो नहीं लेके जाएगा, नाही का? आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस निर्माण होतात, त्यावेळेस त्यातून भयच निर्माण होते, भय निर्माण होते. आणि मग जिथे भय असेल, जे भय आसक्तीमुळे निर्माण होते, तर मग आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य होत नाही. आणि या गोष्टीवर जो मुनी आहे तो मनन करतो, चिंतन करतो, हे त्या मुनीचं तत्वज्ञान आहे, असं या ठिकाणी भिक्षूंना उद्देशून भगवान बुद्ध ज्यावेळेस म्हणतात, त्यावेळेस ते त्यांना उपदेश करतात की तुम्ही या गृहस्थ जीवनाच्या आसक्तीमधून तुम्ही आता बाहेर पडत आहात, परंतु तुमच्या मनामध्ये जी आसक्ती आहे त्यातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे, है ना? आणि यावर तुम्ही चिंतन मनन केलं पाहिजे. म्हणून तुम्ही या बाबींमध्ये अडकून पडू नका, यावर चिंतन मनन करा. आणि म्हणून प्रमादामध्ये राहू नका, अप्रमादी होऊन जीवन जगा, हे भगवान बुद्धांनी वारंवार सांगितलेलं आहे. तर या संदर्भाने हे जे काही आलेलं आहे, याचा अर्थ आता आपल्याला स्पष्ट झालेला असेल. तर दुसरं वाक्य आलेलं आहे, सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वानांना राहू द्यावे, असं म्हटलेलं आहे. सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वानांना राहू द्यावे ना. इथे काय? गृहस्थ जीवनामध्ये पडू नका, बाहेर पडा, गृहस्थ जीवनाच्या बाहेर पडा, अतिमैत्रीच्या बाहेर पडा. आणि दुसरीकडे सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात विद्वानांना राहू द्यावे, असं आलेलं आहे ना. त्या विहारांमध्ये त्यांना राहू द्यावे, है ना, असं आलेलं आहे. हा उभय कोटीचा प्रश्न राजासमोर निर्माण झाला. आणि मग त्यावर बनते नागसेन उपदेश करत आहेत. काय उपदेश करत आहेत? ते म्हणतात, हे राजा,
भगवान बुद्धाने हे जे काही म्हटलेलं आहे की अतिमैत्रीमुळे भय निर्माण होतो, गृहस्थ जीवनामुळे आसक्ती निर्माण होते, म्हणून तुम्ही अतिमैत्रीमध्ये पडू नका, त्याचप्रमाणे गृहस्थ जीवनामध्ये पडू नका, हेच मनन करणाऱ्या मुनींचे तत्वज्ञान आहे, नाही का? तर हे स्वाभाविक, संपूर्ण, परिपूर्ण, भेदभाव रहित, श्रामण्याला अनुकूल, योग्य, प्रतिरूप, उचित व श्रमण जीवनाची प्राप्ती करण्यास उपयुक्त आहे. मग आतापर्यंत मी जे विश्लेषण केलं त्या विश्लेषणावरून आपल्याला हे समजलं असेल, आणि यातून आपली परिपूर्णता साधण्यासाठी, आपल्या जीवनाची परिपूर्णता साधण्यासाठी, आपल्या जीवनाचं ध्येय साध्य करण्यासाठी है ना, श्रामण्याला ह्या बाबी अनुकूल आहेत, प्रतिकूल नाहीत, अनुकूल आहेत. म्हणून ज्या अनुकूल बाबी आहेत त्या अनुकूल बाबींचं आपण काय केलं पाहिजे, तर त्याला आत्मसात केलं पाहिजे, है ना. श्रमण जीवनाची प्राप्ती करण्यास उपयुक्त आहे. आणि श्रमण जीवनाची प्राप्ती काय, तर निर्वाण प्राप्त करणे, बुद्धत्व प्राप्त करणे, अहर्तपद प्राप्त करणे, अरहतपद प्राप्त करणे, ही श्रमण जीवनाची प्राप्ती आहे, नाही का. श्रमण जीवनाची प्राप्ती करण्यास या बाबी उपयुक्त आहेत. म्हणून त्या बाबीचा त्या वाक्यामध्ये भगवान बुद्धांनी काय केलेला आहे, वापर केलेला आहे, आणि ते सांगितलेलं आहे की तुम्ही यापासून परावृत्त व्हा. मग परावृत्त झालं तर तुमच्या श्रमण जीवनामध्ये तुम्हाला जे प्राप्ती करायची आहे ते प्राप्ती तुम्ही करू शकता, आणि त्यासाठी या बाबी उपयुक्त आहेत, आहे की नाही. हेच याचं उच्चारण या ठिकाणी बनते नागसेन करताना आपल्याला दिसतात, नाही का. ते स्वाभाविक, संपूर्ण, परिपूर्ण, भेदभाव रहित, श्रामण्याला अनुकूल, योग्य, प्रतिरूप, उचित व श्रमण जीवनाची प्राप्ती करण्यास उपयुक्त आहे. तर ज्याप्रमाणे हे राजा आता दुसऱ्या बाबीचा उल्लेख या ठिकाणी करतायत की अरण्यात वास करणारा मृग अरण्याच्या मोकळ्या वातावरणात स्वच्छंदपणे विहार करून भयरहित होऊन शांतपणे, निर्विकारपणे वाटेल तेथे झोपी जातो. त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, अशा पद्धतीचं मनन करणारा जो भिक्षू आहे किंवा श्रमण आहे तो ती अवस्था प्राप्त करतो. कोणती, स्वच्छंदपणे विहार करण्याची अवस्था तो प्राप्त करतो. जसं मृग अरण्यामध्ये स्वच्छंदपणे मोकळ्या वातावरणामध्ये विहार करतो, त्याचप्रमाणे ह्या बाबी ज्या वेळेस विकसित करतो एखादा श्रमण, तेव्हा तो स्वच्छंदपणे विहार करतो. तर कुठलीही भीती त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. शांतपणे, निर्विकारपणे, अशा या चित्तामध्ये कोणताही विकार उत्पन्न होत नाही आणि तो निर्विकारपणे आपलं जीवन जगत असतो. वाटेल तेथे झोपी जातो, त्याला कुठलंही भय नसते. तो जंगलामध्ये सुद्धा झोपतो, कुठेही झोपतो, आहे की नाही. त्याच्या मनामध्ये कुठलीही भीती नसते. त्याचप्रमाणे हे राजा, हेच आता या ठिकाणी राजाला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ते म्हणतात की बुद्धाने असंही म्हटलेले आहे, सुंदर सुंदर विहारांचे निर्माण करून त्यात भिक्षूंना, विद्वानांना राहू द्यावे. हे दोन अर्थाने भगवान बुद्धाने म्हटलेले आहे असं ते या ठिकाणी स्पष्ट करतात. आणि हे स्पष्ट करताना मग राजा विचारतो कोणते दोन, तर ते सांगतात की सर्वच बुद्धांनी विहार दानाची प्रशंसा केलेली आहे व त्याला अनुमती दिलेली आहे. तर आपल्याला अनाथपिंडकाचं उदाहरण अगदी नजरेसमोर येते ना, नजरेसमोर येते. आपल्या बहिणीच्या घरी जेव्हा राजगृहाला जातो त्यावेळेस खूप मोठी तयारी सुरू असते आणि त्याच्याकडे त्याला कोणी विचार नाही करत नाही. त्याला वाटते की काय बाबा आज मला कोणी विचार नाही करत नाही, सगळे आपल्या कामामध्ये गुंतलेले आहे, मोठा पेंडॉल टाकल्या जात आहे, खूप सारी व्यवस्था करण्यात येत आहे. मग तो विचारतो की काय आहे, कोणी राजा वगैरे येणार आहे का. ते म्हणतात राजा नाही, बुद्ध येणार आहे, प्रत्यक्ष बुद्ध. आणि हे बुद्ध शब्द ऐकल्याबरोबर त्याचा जो संवेग आहे तो जागृत होतो, है ना. तो बुद्धाला भेटतो आणि श्रावस्तीला येण्याचं निमंत्रण देतो आणि तो तिथे थांबत नाही. तर श्रावस्तीला येत 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 भिक्खू संघाला आणि तथागताला आराम करता यावा, मध्यामध्ये थांबता यावं असे तो ठिकाणं निर्माण करीत करीत जेव्हा श्रावस्तीला येतो त्यावेळेस तो एकच विचार करतो की बुद्ध आणि भिक्खू संघाला आरामासाठी, थांबण्यासाठी, है ना, राहण्याची एक जागा ज्याला विहार म्हटल्या गेलेला आहे ते आपण कुठे निर्माण केलं पाहिजे. शहरामध्ये निर्माण, तर शहरामध्ये गोंगाट असतो म्हणून गोंगाट काही चालणार नाही.
आणि जर गावाच्या खूप बाहेर केलं तर लोकांना तिथे जाण्याची अडचण होईल, किंवा बुद्धाला इकडे भिक्षूंना भिक्षाटन करण्यासाठी येण्यासाठी अडचण होईल. म्हणून तो अशी जागा शोधतो की जिथे गोंगाटही नसेल आणि जी शहरापासून दूरही नसेल. तर आपल्याला माहित आहे जेतवन दिसते त्याला, जेत राजकुमाराचं वन दिसते, आणि त्यासाठी तो त्या जमिनीची मागणी करतो. आणि तो म्हणतो नाही बाबा मला विकायचं नाही. तो म्हणतो किती किंमत आहे ते सांगा. त्याला वाटतं मी जे किंमत सांगेल तो काही अनाथपिंडक देऊ शकणार नाही, सुदत्त देऊ शकणार नाही. म्हणून तो म्हणतो की सोन्याच्या मोहरा बिछव, जेवढी सोन्याची मोहरा बिछवतील तेवढं जमीन तुझी. एवढा ऐकतो निघतो आणि गाड्यामध्ये भरू आणून सोनं बिछवायला लागतो. अर्ध्या अधिक जमिनीवर सोनं बिछवल्या जाते. आणि मग नंतर ही बाब त्याच्या लक्षामध्ये येते राजकुमाराच्या जेत. त्यावेळेस धावत धावत तो येतो आणि पाहतो, तो त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. हे काय, हे पागलपणाचं कृत्य आहे का? मग तो विचारतो की हे तू कशासाठी करतो एवढं, हे असं कोणी करत नाही बाबा, तू का करतो. तो मग सांगतो की मला भगवान बुद्धासाठी आणि त्यांच्या भिक्खू संघासाठी राहण्यासाठी या ठिकाणी एक विहार बांधायचा आहे. आणि मग त्या ठिकाणी तो म्हणतो की उरलेली जमीन माझ्याकडून दान. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की दानाचं जे काही बुद्धांनी महत्व सांगितलेलं आहे ते दानाचं महत्व किती मोठं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे यातून. दान ही जी काही पहिली पारमिता या ठिकाणी येते, त्या दानाच्या पाठीमागची जी काही भूमिका आहे ती किती मोठी भूमिका आहे. आणि शुद्ध अंतःकरणानं जे काही आपण दान देतो त्या दानाचा परिणाम म्हणून आपल्याला काय होतो, जन्म, वृद्धत्व, मृत्यू यापासून मुक्ती प्राप्त करता येते. आता याला जसं आहे तसं घेण्याची काही गरज नाही आहे. माणूस जन्माला आला तर तो मृत्यू होणार, त्याला वृद्धत्व प्राप्त होणार. पण मृत्यू होणार याचा नाही होणार याचा अर्थ काय, मृत्यू यापासून मुक्ती प्राप्त करता येते याचा अर्थ काय. तर तो भवचक्रातून या दानाच्या पारमिताचं पालन करून तो या भवचक्रातून मुक्त होत असतो. ही सुद्धा एक पारमी त्याला पूर्ण करावी लागते है ना. आणि ही पारमी पूर्ण करताना श्रद्धा सुद्धा असते, त्याच्यामध्ये करुणा भावना सुद्धा असते. आणि या भावनेत उगाच लोक दान देत नाही. दान देणारे बरेच पाहिले, पण त्या दानापाठी मागे काहीतरी आसक्ती चिकटलेली असते. माझं नाव झालं पाहिजे, मला कोणी मोठं म्हटलं पाहिजे, माझी वाहवा झाली पाहिजे, माझी स्तुती झाली पाहिजे. तर काही फलित होत नाही, कारण त्या पाठीमागे तुमची आसक्ती चिकटलेली असते. आणि आसक्तीमुळे दुःखच निर्माण होते. माझं नावच नाही घेतलं, माझं नावाचा बोर्डच नाही लावला, वगैरे वगैरे. त्यातून दुःख निर्माण झालं ना. पुनीत कर्मातून दुःख निर्माण व्हायला पाहिजे का? नाही. मग तुमची दान देण्याची भावना कुठेतरी चुकलेली आहे. मग दान देण्याची भावना कशातून निर्माण होते? श्रद्धेतून निर्माण होते. बुद्धाप्रती असलेल्या श्रद्धेतून दान देण्याची भावना अनाथपिंडकामध्ये निर्माण झाली. आणि त्यामध्ये करुणा भावना सुद्धा असते की जे लोक दुःखी आहेत त्या दुःखितांना त्याच्या दुःखातून मला दूर करता आलं पाहिजे. ही जी काही करुणा भावना आहे त्या करुणा भावनेतून तो दान देत असतो. हे दान म्हणजे केवळ आर्थिक रूपाचंच दान नसते, तर यावरही बऱ्याच चर्चा झालेल्या आहे आपल्या. विविध रूपानं आपण दान करत असतो. वेगवेगळ्या कोणा आर्थिक दान करतो ना, भोजन दान करतो, वेगवेगळे दान करतो, अवयव दान करतो आपण ना, जीवन दान करतो आपण. संपूर्ण आयुष्य आपण मानव कल्याणासाठी लावतो आपलं जीवन दान. हे सुद्धा एक पद्धतीचं दानच आहे ना. तर विविध दान करून आपण आपल्या मनाला पुनीत करीत असतो आणि यातून एक प्रकारे आपल्या मुक्तीसाठी हातभार लागत असतो, जीवनमुक्त होण्यासाठी हातभार लागत असतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे की विहार दान देऊन जन्म, वृद्धत्व, मृत्यू यापासून मुक्ती प्राप्त करता येते ना. तर एका संकुचित दायऱ्यानं इथे विचार करून जमणार नाही, तर व्यापक अर्थानं आपल्याला याचा विचार करावा लागेल. आणि व्यापक अर्थांना विचार करत असताना इथे दुसरं जे बाब आलेली आहे की विहारामध्ये विद्यमान भिक्खूंच्या विद्वत बैठका होतील. भेटू इच्छिणाऱ्यांना त्याचे दर्शन सुलभ होईल आणि गृहस्थांच्या फार भेटीगाठी होणार नाहीत. हे विहारदानाचे दुसरे परिणाम आहेत. आपण बघितलं की बुद्ध ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी अनेक भिक्खून सुद्धा राहत होते. बुद्धांची त्या ठिकाणी राहण्याची सोय त्या विहारामध्ये झालेली होती. आणि अशा ठिकाणी राहून भगवान बुद्धांनी धम्माचा अधिक प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर अशी परिस्थिती निर्माण करून देणे हे सुद्धा महान असं कार्य आहे. या आपल्याला सांगता जरी येत नसेल, परंतु त्या पद्धतीची परिस्थिती उपलब्ध करून देणे सांगणाऱ्याला, हे सुद्धा त्या व्यक्तीनं ती परिस्थिती निर्माण करून देणं जे आहे ना, हे सुद्धा धम्मदान आहे ना. हे सुद्धा धम्मदान आहे.
त्याला त्या ठिकाणी खेचून आणणे, त्याला त्या ठिकाणी येण्यासाठी प्रवृत्त करणे, शिबिराला जाण्यासाठी प्रवृत्त करणे तुम्ही प्रवृत्त केलेलं आहे. तुम्ही त्याला शिबिरातलं शिकवलेलं नाही, पण तुम्ही शिबिराला जाण्यासाठी त्याला प्रवृत्त केलेलं आहे. आणि तुम्ही प्रवृत्त केल्यामुळे, तुम्ही त्याला प्रेरणा दिल्यामुळे तो तिथपर्यंत गेलेला आहे आणि त्याला जीवनाचा अर्थ त्यातून कळलेला आहे आणि त्यातून बोध घेऊन तो आता आचरण करायला लागलेला आहे आणि या आचरणातून त्याच्या जीवनामध्ये त्याला बराच फायदा झालेला आहे. हे तुम्ही केलेल्या कृत्याचा परिणाम आहे आणि त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा लाभत असते, त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा लाभत असते. म्हणून मला सांगता येत नाही म्हणून माझी जबाबदारी संपली असं म्हणून स्वस्थ बसता कामा नये, तर ती परिस्थिती निर्माण करण्यासाठी तुम्हाला सुद्धा प्रयत्नरत राहावं लागतं, प्रेरणा देत राहावं लागतं. जे मला प्राप्त झालं ते इतरांनाही मिळो, ही जी काही दानाची भावना आहे, ही दानाची भावना सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये विकसित व्हावी लागते आणि ती ज्यावेळेस विकसित होतो त्यावेळेस आपण धडपडतो, लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्नरत असतो, नाही का. आता आपल्याला या गोष्टी सांगायला लाज वाटते. आपण एखाद्याला म्हणतो तुम्ही किती लोकांना सांगितलं, नाही नाही बाबा मी येतो, पण ते दुसऱ्यांना सांगणं मला काही जमत नाही. एखादी धम्माबद्दलचं एखादी पुस्तक या रस्त्यावर उभं राहून विका म्हटलं ना तर लोकांना लाज वाटते, त्याला वाटते नाही ना हे काही धार्मिक कार्य थोडी आहे. परंतु खऱ्या अर्थानं एखादा, जसं आमचं त्रिरत्न बौद्ध महासंघाचं एक मासिक आहे बुद्धयान, तर आमच्या संघामध्ये अनेक लोक आहे, घ्या ना 5 बुद्धयान, थोडंसं जा लोकांपर्यंत जाऊन विका. तर ते काय म्हणतात, हात मागे घेतात, नाही 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 ते काय आपल्याला जमत नाही. का जमत नाही बा, हे धम्मकार्यच आहे ना, हे धम्मकार्यच आहे. लोकांच्या तुम्हाला संपर्कामध्ये जाता येते आणि त्या पुस्तकामध्ये जे काही धम्माप्रती जागृती निर्माण करणारी बाब आहे ती वाचून तो धम्म अंगीकार करण्यासाठी प्रेरित होऊ शकतो. मग आता हे काम तुम्ही केलं पाहिजे की नाही, मग तुम्ही का करत नाही. तुम्ही म्हणजे मी तुम्हाला उद्देशून नाही म्हणत, सर्वसाधारण जी बाब लक्षात येते ती बाब आपण लक्षात घेतो. तुम्हाला असा काय संकोच निर्माण होतो, तुमच्या मनामध्ये अशी कोणती लाज निर्माण होते किंवा तुमचा कोणता असा अहंकार तिथे आडवा येतो की मी पुस्तक विकू का, मी एवढा मोठा माणूस, ती 40-50 रुपयाचं पुस्तक मी विकू का, ते कोणी दुसऱ्याने विकावं. म्हणजे बघा माणसाची प्रवृत्ती कशी असते, नाही का. त्याला ही बाब समजत नाही की हे सुद्धा एक धम्मकार्य आहे आणि हे धम्मकार्य मी केलं पाहिजे, है ना. ही बाब जर आपल्याला लक्षात येत नसेल तर मग ही, है ना, याचा आपण बारीकीने विचार केला पाहिजे. कमीपणा वाटतो, हा कशाचा कमीपणा वाटतो बाबा, यात कमीपणा वाटण्याला एक काय आहे, नाही का. तर म्हणून ह्या बाबी आपल्या मनामध्ये विकसित करता आल्या पाहिजे. जे देता येते ते आपल्याला देता आलं पाहिजे आणि ही जी काही दानाची भावना, दानाची जी काही प्रवृत्ती आहे ती सहज प्रवृत्ती ज्यावेळेस आपली बनते तेव्हा आपण धम्मामध्ये अधिक पुढे जाण्यासाठी आपण स्वतःला तयार करत असतो, आहे की नाही. हे आपल्याला सहजपणे करता आलं पाहिजे. म्हणून विहार दान दिल्यामुळे काय होते की जे भगवंत आहे किंवा त्यांचा भिक्खू संघ आहे किंवा जे विद्वान भिक्खू आहे त्या विद्वान भिक्खूंना राहण्याची त्या ठिकाणी सोय होते आणि त्यातून अनेक लोकांना त्यांचं दर्शन घेता येते, त्यांच्यासोबत चर्चा करता येते, त्यांच्या समवेत घालवता येते, वेळ घालवता येते, त्यांच्यासोबत संपर्क करता येते. म्हणून संपर्क करणे ही सुद्धा महत्वाची बाब आहे. वारंवार आपण अशा लोकांचा संपर्क केला पाहिजे, वेळ घेतला पाहिजे, वेळ मागून त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. ही संघामध्ये ही बाब अतिशय महत्वाची बाब आहे. आम्ही धम्मचाऱ्यांचा वेळ घेतो, चर्चा करतो, बसतो त्यांच्यासोबत 1-1 घंटा, आपलं जे काही आहे ते त्यांच्या पुढे मांडतो, ते आपल्या पुढे मांडतात आणि यातून विचारांची देवाणघेवाण होते. आणि विचारांची कोणत्या, मी तू काय खाल्लं, तू कुठे गेला होता, हे विचारांची देवाणघेवाण नाही. तर तुझं धम्मजीवन कसं आहे, काय अडचणी येत आहे, हे आपण आपल्या उपाध्यायासमोर, आपल्या कल्याण मित्रासमोर मांडत असतो आणि ते आपल्याला मग त्यातून कसं बाहेर पडायचं याविषयी मार्गदर्शन करत असतात, आपल्याला मदत करत असतात. म्हणून कल्याण मित्राची प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवश्यकता आहे. तर या बाबी होत असतात आणि म्हणून भगवान बुद्धाला भेटायसाठी राजे महाराज यायचे. आता भगवान बुद्धाला सोय नसती तर बुद्ध जंगलात राहिले असते, मग राजा जंगलामध्ये गेला असता का, प्रजा जंगलामध्ये गेली असती का बुद्धाला संपर्क साधण्यासाठी, नाही ना. मग संपर्क साधता यावा, ही सुलभता उपलब्ध व्हावी अशा ठिकाणी विहारांची निर्मिती अनाथ पिंडकाने केली आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना बुद्धाशी संपर्क साधता आला, अनेक भिक्षूंशी संपर्क साधता आला. त्यातून त्यांचं धम्मजीवन अधिक विकसित होत गेलं, धम्माचा प्रचार आणि प्रसार होत गेला. हे पुण्यकर्म आहे ना.
हे पुण्यकर्म आहे ना. आणि म्हणून अशा पद्धतीच्या व्यवस्था निर्माण करून देणं किंवा निर्माण करणं हे सुद्धा एक प्रकारचं फार मोठं पुण्यकर्म आहे. ते सुद्धा एक फार मोठ्या पद्धतीचं दान आहे. आणि ही बाब या ठिकाणी या प्रकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे. तेव्हा भिक्खूंनी त्याला आपले घर समजावे असा त्याचा मुळीच अर्थ नाही. ते भिक्खूंचं काही घर नसते. आजकाल घराची आपल्याला एक झालेले दिसतात तो भाग वेगळा, परंतु त्या पाठीमागचा उद्देश तसा नव्हताच. ते त्यांचं घर नाही आहे. ते काही काळासाठी थांबण्यासाठी त्या ठिकाणी एक केलेली सोय आहे ना. तिथे त्यांनी लटकून पडायचं नाही. म्हणून ह्या विहारांच्या आसक्तीमुळे जे फसलेले आहेत ते त्याच पद्धतीचा व्यवहार करताना आपल्याला आढळतात. ही सुद्धा एक प्रकारची नवीन आसक्ती आहे. लोक विहारांच्या म्हणजे जे भिक्षू आहेत ते विहारांमध्ये आता आसक्त झालेले आहेत. विहार सोडायलाच तयार नाही. ती तात्पुरती सोय आहे. त्यातून त्यांनी प्रचारासाठी बाहेर पडायचा आणि प्रचार झाल्यावर पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही या आणि त्या ठिकाणी थांबा. त्यासाठी तुमची त्या ठिकाणी एक सोय केलेली आहे. म्हणून त्या विहारांचं निर्माण करून विद्वानांना त्या ठिकाणी राहू द्यावे. तर 9:30 झालेले आहे. म्हणून पुढचं प्रकरण आपण उद्या बघूया. आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं, ग्रहण केलं त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.